2007 ज्यांनी आवारापन पाहिला होता त्यांच्या अंगावर नक्कीच 100% काटा आला असणार। कुछ लोगों की कहानियाँ उनकी मर्जी से ख़त्म नहीं होती, उनकी कहानी दूसरों के लिए लिखी जाती है। मौत भी अजीब है, उसने मुझे छुआ पर अपनाया नहीं। इस बार या तो ये आवारापन ख़त्म होगा या मैं। मित्रांनो, एक गोष्ट खरी, इम्रान हाशमी स्क्रीनवर दिसला ना की अजूनही वेगळीच फील येते। आणि आवारापन 2च्या टीजरमध्ये तो ज्या शांत, रॉ आणि धोकादायक अंदाजात दिसतोय ते पाहून एकच वाटतं, इम्रान भाऊ यावेळेस कोणाचंच ऐकणार नाही। टीजरची सुरुवातच अशी होते की डोळे स्क्रीनवर खिळून राहतात, डायलॉग कमी पण प्रत्येक फ्रेममध्ये रहस्य, वेदना आणि सुडाची आग दिसते। जास्त काही दाखवलं नाही आहे, पण एवढं नक्की दाखवलं की हा सिनेमा थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्या दोन्ही वाजवणार। दिशा पटानीची एंट्री म्हणजे एक ग्लॅमर नाही, तिच्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी मोठा ट्विस्ट दडलेला दिसतोय। ती प्रेम आहे की धोका हे जाणून घेण्यासाठी सिनेमा बघावाच लागणार। आता येते खरी भारी गोष्ट म्हणजे शबाना आझमीची। त्यांची स्क्रीन प्रेझेन्स म्हणजे क्लास। त्या दिसल्या की स्टोरीला एक वेगळंच वजन येतं। त्यांचं पात्र नेमकं काय आहे याची उत्सुकता टीजरने मुद्दाम वाढवली आहे। इम्रान हाशमीचा टीजर पाहून अनेकांच्या मोबाईलमध्ये एकदम जुनी प्लेलिस्ट सुरू झालीच असेल, ते फेमस गाणं तुझे जो मैंने देखा। कारण इम्रान आला म्हणजे फक्त ॲक्शन नाही, प्रेम, वेदना आणि जबरदस्त म्युझिक यांचं पॅकेज आलंच समजा। टीजरची सिनेमॅटोग्राफी, डार्क कलर टोन, बॅकग्राऊंड स्कोर आणि प्रत्येक फ्रेम हॉलिवूड स्टाईल फील देते। फक्त एकच अपेक्षा आहे, माझी पण आणि सगळ्यांची असणारच, की पहिल्या आवारापन सारखी हृदयाला भिडणारी कथा आणि आयुष्यभर लक्षात राहणारी अशी गाणी मिळाली ना तर हा सिनेमा 2026 मधला सर्वात मोठा सरप्राईज ठरू शकतो।